ते आरटीआय देण्यात आलं, मात्र आरटीआयने म्हटलं की आमच्याकडे अशा प्रकारची कुठलीही माहिती निवडणूक आयोगाकडे नाही, असं त्यांनी आरटीआयत उत्तर दिलं आहे. असं आहे की निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आजपर्यंत समजली जात होती. निवडणूक आयोग असेल, CBI असेल, CID असेल, इन्कम टॅक्स असेल, NIA असेल, न्यायालय असेल, ह्या एक स्वायत्त संस्था समजल्या जायच्या. परंतु आता ह्या स्वायत्त संस्था फक्त नावापुरत्या राहिलेल्या आहेत. या स्वायत्त संस्था, या संस्थेचं स्वायत्तता अस्तित्वात राहिलेली नाही. त्यामुळं निवडणूक आयोग काय म्हणतं यापेक्षा पुरा देश काय म्हणतो, पुरं राज्य काय म्हणतं, निवडून आलेले सदस्यसुद्धा आणि पराभूत झालेले सदस्यसुद्धा, सत्ताधारी पक्षाचे लोकसुद्धा हे आता स्पष्टपणे बोलायला लागलेत की निवडणूक आयोगाचा कारभार हा पारदर्शी राहिलेला नाही. त्यामुळं निवडणूक आयोग काय म्हणतो यापेक्षा लोकशाहीमध्ये जनता काय म्हणते, लोक काय म्हणतात याला महत्त्व आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगावरचा जनतेचा विश्वास उडालेला आहे. ही जनतेची प्रतिक्रिया आहे. असं आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याकरता ज्या पद्धतीने गेले 50-55 दिवस संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करतोय, संपूर्ण महाराष्ट्र ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय, परंतु सत्ताधारी पक्ष हा इतका बेडर झालेला आहे, सत्ताधारी पक्ष हा इतका गेंड्याच्या कातडीचा झालेला आहे. नेहमी सत्ताधारी पक्ष छोट्या छोट्या गोष्टींवर विरोधकांचे राजीनामे मागणारा सत्ताधारी पक्ष आज सत्तेवर जेव्हा जातो त्यावेळेला हा सत्ताधारी पक्ष हा एक वॉशिंग मशीन झालेला आहे. हे जे काही सातत्याने गेले 10 वर्ष या देशामधली जनता चर्चा करते ती पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. ज्या मंत्र्यांच्यावर महिलांच्या बलात्काराचे आरोप होते, ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप होते, ज्या मंत्र्यांच्या CBI EDIच्या चौकशा सुरू होत्या, ज्या मंत्र्यांची इन्कम टॅक्सच्या सुरू होत्या, ज्यांच्यावर वेगवेगळे घोटाळे झाले होते, त्या सगळ्यांना क्लीन चिट दिली गेली. त्यामुळं पुन्हा आणखीन 8-15 दिवसानं 6 महिन्यांना धनंजय मुंडेंना क्लीन चिट द्यायचीच आहे हे सरकारनं ठरवलेलं आहे. त्यामुळं क्लीन चिट देण्याच्या ऐवजी राजीनामाच घ्यायचा नाही हे सरकारने ठरवलेलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता एक नवीन गोष्ट पाहायला मिळत आहे की धनंजय मुंडे यांची जी चौकशी आहे ती वेगळ्या याच्यासाठी आहे. नियोजन विभागामध्ये अफरातफर झाली या प्रकरणात चौकशी अजित पवारने लावली आहे. संतोष देशमुखांचा असं आहे की ज्या वेळेला संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येला आम्ही न्याय देऊ, संतोष देशमुखांची ज्यांनी हत्या केली त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांना आम्ही फासावर लटकवू, त्यांना आम्ही जास्तीत जास्त कठोर शिक्षा देऊ अशी घोषणा केली. आणि त्याच वेळेला इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये पहिल्यांदा मी ऐकलं की देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की या प्रकरणाची म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी आम्ही SIT मार्फत करू आणि दुसऱ्या बाजूला निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत पण करू. त्याच वेळेला या चौकशीला 2 बाजूला 2 फाटे फुटून दोघांनीही केलेली चौकशी ही पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात अडकवण्याची व्यूहरचना त्याच वेळेला केली गेली होती. हे मी ज्या वेळेला सभागृहात बसलो होतो त्याच वेळेला माझ्या बाजूच्या सदस्यांना मी सांगितलं की संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही. आताच आपण मला प्रश्न विचारलात की काही लोक टायगर ऑपरेशन करतायत. टायगर ऑपरेशन हे गेले महिना 1.5 महिना मी ऐकतोय. टायगर ऑपरेशन म्हणजे काय? तर टायगर ऑपरेशन म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडणं म्हणजे टायगर ऑपरेशन. अशा पद्धतीच्या घोषणा सत्ताधारी पक्षाचे लोक करत आहेत. मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे, या महाराष्ट्रामध्ये अनैतिकतेने का होईना, EVMचा आधार घेऊन का होईना, खोटे मतदार वाढवून का होईना, झालेल्या मतदानापेक्षा वाढीव मतदान झालं कसं का होईना, पण तुम्ही सत्तेवर आलात. आणि सत्तेवर आलात ते तुम्ही जनतेला या ठिकाणी दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याकरता आलात, महाराष्ट्राचा विकास करण्याकरता आलात, महाराष्ट्राला त्या ठिकाणी प्रगतीपथावर नेण्याकरता तुम्ही आलात. परंतु त्या संदर्भामध्ये तुम्ही काही बोलायला तयार नाही. तर ऑपरेशन टायगर
हे ऑपरेशन टायगर म्हणत असताना मला फार आनंद होतो. मला खूप हसायला येतं एवढंच तोडून मोडून दाखवू नका. आनंद होतो एवढंच तोडून मोडून दाखवू नका. तर आनंद एवढ्याकरता होतो की आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंची संपूर्ण पार्टी पक्ष तोडून त्यांचे सगळे आमदार खासदार जवळजवळ घेऊन आजसुद्धा ऑपरेशन टायगर म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख सत्ताधारी पक्षाला करावा लागतो. ऑपरेशन टायगर म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आमदार खासदारांना फोडत असताना त्यांना टायगर म्हणून उल्लेख करावा लागतो. आणि म्हणून मला आनंद वाटतो की आजही महाराष्ट्रामध्ये टायगर म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहेत आणि टायगर म्हणून त्यांचीच पार्टी आहे. याबद्दल मला आनंद वाटतो. वैभव नाईकांच्या पत्नीला लाचलुचपत नाही, आता संजय शिरसाट काय बोलले त्याच्यावर आमचे वरिष्ठ नेते मुख्य प्रवक्ते संजयजी राऊत काय बोलले ह्या दोघांचं स्टेटमेंट मी ऐकलं. परंतु अशा धोरणात्मक निर्णयामध्ये बोलण्याचा अधिकार हा आमच्या पक्षामध्ये संजयजी राऊत यांनाच आहे. त्यामुळे त्यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही. पत्नीला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडनं नोटीस आलेली आहे. रत्नागिरीच्या सातत्याने विरोधी बाकावरच्या लोकांना अशा पद्धतीच्या नोटिसा येतात. असं आहे की आता हे सगळं विरोधी पक्षाच्या लोकांना अशा पद्धतीच्या चौकशी यंत्रणांकडनं छळणं हा उभा महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतोय. एका बाजूला सत्ताधारी पक्षाचा भ्रष्टाचार, पण तो भ्रष्टाचार मात्र या चौकशी यंत्रणांना दिसत नाही आणि विरोधी पक्षाला छळण्याचं काम सुरू आहे. शेवटी आजचे जे जात्यात आहेत ते उद्या सुपात येणार आहेत आणि उद्या आजचे सुपातले उद्या जात्यात येणार आहेत. एवढं प्रत्येकानं लक्षात ठेवावं. माझे मित्र सूरज चव्हाण हे माझ्या तालुक्यातले आहेत. त्यांना कारणाशिवाय कोरोना कालावधीमधल्या खिचडी प्रकरणामध्ये गोवलं होतं. आज त्यांना राजीनामा मिळाला आहे. मला त्याचा आनंद आहे. त्यांचा जामीन झालेला आहे. त्यांना जामीन मिळालेला आहे. त्यांचा जामीन झालेला आहे. त्यांचं मला आनंद आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. एक मर्द आज अशा विरोधात लढला. असे अनेक मर्द अन्यायाच्या विरोधात लढतील. भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं हे आजच्या त्यांच्या जामिनानं सिद्ध झालं. मी खरं सांगू का तुम्हाला, सत्ताधारी पक्षाचे लोक कोण कॅबिनेटला हजर राहिले, कोण नाही राहिले, कोण रुसले, कोण रागवले, कुणी कोणाच्या खात्याची मीटिंग घेतली, कुणी कोणाच्या नाही घेतली, कुणी प्री कॅबिनेट घेतली, कुणी पोस्ट कॅबिनेट घेतली, मला याच्याशी काही देणं घेणं नाही. आणि आमच्या लोकांनी सुद्धा याच्यामध्ये फार लक्ष घालण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. उलट असे काहीतरी प्रकार व्हावेत म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. हे अभिनेते सोलापूरकर कुठले आहेत? हे अभिनेते सोलापूरकर ज्यांचा तुम्ही उल्लेख केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, ते कुठले आहेत? कुठले आहेत? ते भाजपाचे आहेत का? याच्यापूर्वी कंगना राणावतने असाच आरोप केला, अपमान केला. भगतसिंग कोश्यारी जे आपले माजी राज्यपाल होते त्यांनी अपमान केला. अवधूत गुप्तेंनी सांगितलं की ह्या देशाला स्वातंत्र्य 2014 मिळालं. त्या ठिकाणी विक्रम गोखलेंनी सांगितलं या देशाला स्वातंत्र्य 2014 साली मिळालं. हे एका पक्षाच्या जवळ वावरणारे लोक आहेत. त्यांनी एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचाच आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याची चेष्टा उडवायची. एका बाजूला राज्यकर्त्यांनी अमृत महोत्सवी वर्ष म्हणून घटनेला 75 वर्ष पूर्ण झाली प्रजासत्ताक दिनाला म्हणून अमृत महोत्सवी वर्ष साजरं करायचं आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करायचा. हे सगळं ठरवून आहे आणि म्हणून याच्या पाठीमागे सत्ताधारी पक्षाचा ब्रेन आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.